समजा तुम्ही रिसायकलर आहात. तुमचा स्क्रॅप रिसायकल होऊन कोणती वस्तू बनली पाहिजे? प्लास्टिकचं वेस्ट कुठल्या तरी बॅग्स किंवा शूज, त्याच्यापासून ऑइल ही क्रिएट करता येतं. प्लास्टिक प्रकार आहे तर तो त्याच्यामध्ये त्याचं ते बकेट म्हणा किंवा टब म्हणा किंवा जे रिसायकलमध्ये यूज होईल अशा गोष्टी तिथं झाल्या तर ते अजून युजफुल होईल. इफ इट कॅन बी यूज फॉर द सेम पर्पज, म्हणजे परत जर चेअर बनत असेल तिने तर इट्स वेल अँड गुड. प्लास्टिक असेल तर त्याचं रिसायकल होऊन प्लास्टिकच्या वेगवेगळ्या म्हणजे टॉयज असतील किंवा चेअर वगैरे हे असंच झालं पाहिजे रिसायकल होऊन. तुम्ही दिलेल्या स्क्रॅपचं पुढे जाऊन कसं रिसायकलिंग होतं हे जाणून घेणं तुमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. त्याचं काय युटिलायझेशन होतं हे आम्हाला जर फीडबॅक मिळाला तर त्याच्यामध्ये अजून एनकरेजमेंट होते की मी अजून 4 लोकांना सांगू शकतो. स्क्रॅप कलेक्ट झालं आणि त्याच्यापासून किती रिसायकलिंग वगैरे झालं हे जर लोकांना माहीत झालं तर लोक अवेअर होतील. आणि तुमचा जो प्लॅन्ट आहे काय त्याचं रिसायकलिंगचा तर त्याचे काही व्हिडिओज वगैरे तुम्ही अपलोड करा म्हणजे ते आम्हाला कळतील की बाबा या स्वरूपात काम केलं जातं. लाईक काय त्याचा उपयोग होतो आहे आणि ते कशामध्ये कन्व्हर्ट होत आहे. सो इट्स व्हेरी 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 इम्पॉर्टंट फॉर अस टू नो ऑल दिस स्टफ. आपल्या जुन्या वस्तूंसोबत आपल्या अनमोल आठवणी जोडलेल्या असतात आणि त्या आठवणींना एक नवं रूप देण्याचं काम आम्ही करतो, ज्यामुळे त्या आठवणी कायम एका नव्या रूपात जिवंत राहतील. स्क्रॅप डील फक्त स्क्रॅप उचलत नाही तर ते रिसायकल पण करतं. त्यामुळे स्क्रॅप डील ॲप आजच डाउनलोड करा.